सर आज सर्वपक्षीय बैठक झाली ऑपरेशन सिंधूर राबवल्यानंतर आज सर्वपक्षीय बैठक झालेली आहे। बैठकीमध्ये काय साधारण चर्चा झाली आणि सर्व पक्षांचा काय निर्णय? आज सर्वच्या सर्व पक्षाचे नेते, विरोधी पक्षाचे देखील सर्व नेते उपस्थित होते आणि ऑपरेशन सिंधूर झाल्यानंतरची पहिली बैठक होती। याच्या अगोदर देखील सर्वपक्षीय बैठक सरकारच्या माध्यमाने माननीय रक्षामंत्री आणि गृहमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बोलवली गेली होती। आज देखील तशीच बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्व पक्षांचा सूर जो पहिल्या बैठकीमध्ये होता की पूर्णपणे सरकारच्या बरोबर जे आहे सगळे सर्वपक्षीय नेते उभे आहेत, सर्व पक्षाचे मोठे सगळे पदाधिकारी आहेत। मला वाटतं भारताला आज जे सगळ्यांनी एकत्र येऊन जे प्रदर्शन केले ते मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी खूप चांगलं, एकत्र राहून ही एकजूट जी आहे ही पूर्ण जगाला दाखवण्याचं काम आज भारताने केलेलं आहे आणि सर्वांनी प्रशंसा केली आहे की ज्या प्रकारे ऑपरेशन सिंधूर एक्झिक्यूट केलं, ज्या प्रकारे जवानांनी जे स्ट्राईक्स केले ते पूर्णपणे टेरर कॅम्प्सवरती अचूक असे प्रहार करण्याचं काम आणि त्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त दहशतवादी मारल्या गेल्याचं अनुमान जे आहे हे सरकारच्या माध्यमाने तिथे ठेवलेलं आहे। ऑपरेशन सिंधूर अभी भी जारी आहे राजनाथ सिंह बैठकीमध्ये म्हणाले। हां, ऑपरेशन सिंधूर अभी भी जारी आहे, कारण की हे सुरूच आहे। जिथे जिथे टेरर कॅम्प्स आहेत, पाकिस्तानच्या माध्यमाने गेले अनेक वर्ष या टेरर कॅम्प्सला फंड करण्याचं काम, स्पॉन्सर करण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि मला वाटतं त्या अगोदरचे आर्मी चीफ आहेत पाकिस्तानचे, त्यांनी देखील सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टी पूर्ण मीडियावरती आणि मला वाटतं त्याच्यावरती ॲक्शन घेण्याचं काम सरकारच्या माध्यमाने, जवानांच्या माध्यमाने, आर्मीच्या माध्यमाने त्या ठिकाणी होत आहे आणि त्याची प्रशंसा जी आहे सर्व पक्षाच्या नेत्यांनी केलेली आहे। गेल्यावेळी ठाकरेंच्या प्रतिनिधी कोणी उपस्थित नव्हते सर्वपक्षीय बैठकीला, आज त्यांचे 2 खासदार किंवा प्रतिनिधी उपस्थित राहिले। आज सर्वच्या सर्व मी म्हणालो तुम्हाला, सर्व पक्षाचे नेते, सर्व पक्षाचे खासदार हे या बैठकीला उपस्थित होते आणि सर्व लोक एकजुटीने सरकारच्या पाठीशी आहे आणि आपल्या जवानांच्या पाठीशी आहे। जे काय निर्णय सरकार घेईल त्याच्याबरोबर पूर्ण ताकदीने उभं राहण्याचा संकल्प जो आहे, निर्णयाचं मी स्वागत करतो इथे। आणि गेल्या अनेक वर्षापासून निवडणुका प्रलंबित होत्या आणि त्या घेण्याचा निर्णय आता घेतलेला आहे। एकच विषय होता की बाबा ओबीसीचा आरक्षणाचा विषय, त्याच्यावरती देखील सुप्रीम कोर्टने टिप्पणी केलेली आहे की कशाप्रकारे इलेक्शन्स घेतले पाहिजे आणि मला वाटतं की सर्व तयारी जी आहे, आता आपण पाहिलं लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि आता महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या कुठे कुठे 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष देखील प्रलंबित आहेत। त्या लवकरात लवकर घेतल्या पाहिजे, त्यासाठी तयारी जी आहे ती आमची सगळ्यांची आहे। महायुती आता मला वाटतं तो जेव्हा स्टेट इलेक्शन कमिशन कडे ती ऑथॉरिटी आहे, स्टेट इलेक्शन कमिशन जेव्हा ब्रीफिंग करेल, जेव्हा आपल्याला मार्गदर्शन करेल, तेव्हा सरकारला माहिती पडेल की कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे। महायुती एकत्र लढणार की शिवसेना म्हणजे इंडिपेंडेंटली? बघा, कालच मला वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं की महायुती पूर्णपणे ताकदीने एकत्र लढण्याचं काम जे आहे या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जे आहे ते करेल। श्रीकांत, एक प्रश्न आव्हानात्मक असणार आहे। आतापर्यंत माहिती आहे की कोणाकडे होती मुंबई महापालिका, यावेळेस कोणाकडे? बघा, मुंबई महापालिका ज्या प्रकारे क्लिअर मॅन्डेट लोकांनी विधानसभेमध्ये दिलं महायुतीला, तसंच क्लिअर मॅन्डेट जे आहे ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये पण देईल। त्याचबरोबर BMC, ज्या BMCमध्ये इतके वर्ष आपण पाहिलं की भ्रष्टाचाराशिवाय दुसरं काही झालं नाही। गेल्या 2.5 वर्ष 3 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल की BMCचे जे रखडलेले विषय होते, कॉन्क्रीटचे रस्ते असतील ते करण्याचं काम आम्ही केलं, कोस्टल रोड तो केला, MTHL असेल तो केला। त्याचबरोबर जे लोक बेघर झाले होते गेले 15-15, 20-20 वर्ष, त्यांच्यासाठी नवीन पॉलिसी आणण्याचं काम देखील आमच्या सरकारने केलं, त्यांना घर देण्याचं काम देखील आमच्या सरकारने केलं। जे लोक बेघर झाले होते त्यांना पुन्हा 20 वर्ष म्हणजे लोक ट्रान्झिटमध्ये राहत होते, अशा लोकांना देखील त्यांचं हक्काचं घर, पोलीस कॉलनीचा विषय असेल, BDD चाळीचा विषय असेल, हे सगळे विषय जे मुंबईशी निगडीत आहे हे सगळे विषय सोडवण्याचं काम गेल्या 2.5-3 वर्षाच्या या पूर्ण महायुतीच्या सरकारमध्ये झालेलं आहे। तर मला वाटतं लोकांचा विश्वास जो आहे महायुतीवरती आहे आणि पूर्ण ताकदीने पुन्हा एकदा BMCवरती महायुतीचं सरकार निवडून देतील लोक।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.